नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, राहुरीत MIDC उभारणार, युवकांना रोजगाराचे आश्वासन, माझा कुणी शत्रू नाही, जनतेच्या विकासासाठीच निवडणूक, अक्षय कर्डिले। अहिल्यानगर, राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला। गुहा तांबेरे, तांदुळनेर, माळेवाडी, डुकरेवाडी, सातरळ, सोनगाव, अनापवाडी, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव आदी गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या। दौऱ्यादरम्यान गावातील प्रश्न व शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांनी थेट मोबाईलवरून संबंधित अधिकारी तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रश्न मांडले। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेने फोन करणारे नेते होते। संघर्षातून उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट जोडले गेले होते। त्यांच्या जनता दरबारातून अनेक प्रश्न मार्गी लागले। आजही अडचण आली की त्यांच्या आठवणी जाग्या होतात। गोरगरिबांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अक्षय कर्डिले यांच्या गावभेट दौऱ्यात महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे असेही ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माझा कुणीही शत्रू किंवा विरोधक नाही, ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी आहे। राहुरी तालुक्यातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुरी विद्यापीठाच्या जागेत MIDC उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे। गावोगावी फिरताना ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे। मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे, मला आवाज द्या, स्वतःच्या गावासारखे काम करेन असे आश्वासन त्यांनी दिले। आमदार झाल्यानंतर पदाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल, कोणतेही गाव वंचित राहणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। तसेच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले। माझ्या वडिलांनी जनतेसाठी संघर्ष केला, प्रत्येक माणूस जोडला आणि मतदारसंघात कुटुंबासारखे नाते निर्माण केले। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जनतेच्या सेवेत सदैव हजर राहीन असेही त्यांनी सांगितले। यावेळी रामचंद्र कोळसे, साईनाथ कोळसे, बाळासाहेब दिनकर, राजेंद्र मुसमाडे, विलास मुसमाडे, उत्तम मुसमाडे, काशीनाथ साबळे, रमेश साबळे, लक्ष्मण साबळे, हबप गणपत सरोदे, हबप जनार्दन नाईकवाडे, अमोल भनगडे, भास्कर गाडे, धनंजय गाडे, विनीत ताठे, अतुल ताठे, वसंत डुकरे, कारभारी ताठे, कैलास डुकरे, तुलसीराम डुकरे, बाळकृष्ण चोरमले, जयवंत जोरवरेकर तसेच रमेश पणाले, सतीश ताठे, योगेश गीते, बाबासाहेब शिंदे, जया आत्रे, राजेंद्र आढाव, सुभाष दिघे, बाळासाहेब दिघे, अप्पासाहेब दिघे, पांडुरंग दिघे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आज अक्षय दादा आपल्याकडे वेळ काढून आले, त्याच्यासाठी अगोदर सगळ्यांच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने मी त्यांचे आभार मानते। त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्याला जे आश्वासन दिलं ते सार्थक करून दाखवणार याची मला पूर्ण खात्री आहे। जसं आपण साहेबांना मदत केली किंवा साहेबांना जसा जीव लावला तसाच जीव अक्षय दादांना पण आपण सगळ्यांनी लावणार याची मी त्यांना खात्री देते। आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही। तांबेमध्ये सगळ्यात म्हणजे बरेच जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची नाही। आमच्या केंद्राचा राहिला प्रश्न, केंद्राचं काम होणार आहे ते आम्हाला खात्री आहे, त्याच्यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद मानतो। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आता आपली येणाऱ्या 23 तारखेला आपल्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे। आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मी उमेदवार आहे। साहेबांनी जे तुम्हाला स्वामी समर्थ मंदिरासाठी शब्द दिला होता ती आता जबाबदारी माझ्यावरती आहे। तुम्हाला मी पुन्हा एकदा विश्वास देतो की 4 मे निकाल आपला लागला
त्यानंतर तुमचं 100% मंदिर हे पूर्ण करून देईन. आणि पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल, आपण मला आपल्या घरातल्या हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला कधी पण संपर्क करून कुठलंही तुमचं वैयक्तिक काम असू, सार्वजनिक असू किंवा धार्मिक असू, कुठल्याही कामात आपल्याला कमतरता राहणार नाही. पूर्णपणे माझा प्रयत्न राहील की जसं आपल्या सर्वांसाठी साहेब काम करायचे त्याच पद्धतीने त्याच वाटचालीवरती मी आपल्यासाठी सदैव हजर आणि आपल्यासाठी काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. फक्त विनंती आहे की 23 तारखेला मात्र आपण सर्वांनी आवर्जून आपला अनुक्रमांक नंबर 1 आहे आणि आपलं चिन्ह कमळ आहे. तर आपण स्वतः तर करणारच आहात, पण आपण जे आपल्या भागामध्ये राहणाऱ्या महिला असतील, फोनद्वारा आपले पाहुणे असतील, आपले नातेवाईक आहेत, आपले संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदारसंघातल्या सांगावं की आपण जास्तीत जास्त मतदान यावेळी द्यावा. खरं म्हणजे ही निवडणूक कुठल्याही प्रकारे आज आता शब्द नाही सांगायला की साहेब नाहीत म्हणून आपल्याला ही निवडणूक आता करावी लागते त्या जागेवरती, पण साहेबांच्या रूपाने तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मला विश्वास आहे की येणाऱ्या 4 मेला नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये तांबेर गावाला कुठल्याच प्रश्नाची चिंता करायची गरज नाही. मी 100% आपल्यासोबत राहील आणि महिला भगिनींचं तर पहिल्यापासून प्रेम साहेबांवरती होतं, आता माझ्यावरही आहे. हे कायम मला आयुष्यभर माझ्यासोबत राहून तुमच्यासाठी मी सदैव काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.